तुलना करण्याची सवय सोडली तरच खरे सुख सापडेल. हल्लीच्या जगात माणूस स्वतःचे आयुष्य जगण्यापेक्षा इतरांचे आयुष्य पाहण्यात जास्तच व्यस्त झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो कोणाशी ना कोणाशी आपली तुलना करत असतो. तो इतका सुखी का दिसतो, त्याच्याकडे एवढा पैसा आहे, मग माझ्याकडे का नाही, माझ्याकडे त्याचे आयुष्य इतके सुंदर वाटते, मग माझे का नाही, त्याला प्रत्येक गोष्ट सहज मिळते, मग मला इतका संघर्ष का करावा लागतो, तो नेहमी आनंदी दिसतो आणि मी मात्र इतका अस्वस्थ का. अशा असंख्य प्रश्नांचे ओझे घेऊन माणूस स्वतःलाच दुखी करत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुलना ही अशी आग आहे जी कधीच विझत नाही. तुम्ही कितीही मिळवले तरी ती तुम्हाला अजून काहीतरी कमी असल्याची जाणीव करून देत राहते. आज तुमच्याकडे सायकल आहे तर तुम्ही उद्या बाईकवाल्याशी तुलना कराल, उद्या बाईक आली तर कदाचित त्यानंतर तुम्ही कारवाल्याशी तुलना कराल आणि कार आली तर मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांशी तुम्ही आपली तुलना कराल आणि बंगला आला म्हणजे बंगला तुमचा झाला तरी कोणीतरी तुमच्यापेक्षा अधिक श्रीमंत, अधिक यशस्वी, अधिक प्रसिद्ध दिसेलच ना. म्हणून तुलना संपतच नाही, ती फक्त तिचे रूप बदलत असते. खरे दुःख हे आपल्याकडे काय नाही यामुळे नसते, तर इतरांकडे काय आहे याकडे सतत पाहिल्यामुळे निर्माण होते. एक झोपडीत राहणारा माणूस रात्री शांतपणे झोपू शकतो कारण त्याच्या मनात कदाचित उद्याच्या दिवसाची एकदम सिंपल आशा असते. पण त्याच वेळी एखादा मोठ्या बंगल्यात राहणारा माणूस रात्रभर जागा असतो. तर असे का? कारण सुख हे घराच्या आकारावर अवलंबून नसते, सुख हे बँक बॅलन्सवरही अवलंबून नसते, सुख हे पद, प्रतिष्ठा यासारख्या बाह्य यशामध्येही नसते. सुख हे मनाच्या शांततेमध्ये असते आणि तुलना मनाची शांतता हिरावून घेते. आज सोशल मीडियामुळे ही समस्या आणखीच वाढली आहे किंवा बिकट झाली आहे. लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतात, हसरे फोटो दाखवतात, यश दाखवतात, प्रवास दाखवतात, महागड्या वस्तू दाखवतात. परंतु त्या गोष्टींच्या मागे किती संघर्ष आहे, किती अश्रू आहेत, किती वेदना आहेत, हे कोणीच मला दाखवत नाही. आणि आपण त्या काही क्षणांच्या चित्रांशी आपल्या संपूर्ण आयुष्याची तुलना करत राहतो. म्हणजे इथेच आपली सर्वात मोठी चूक होते. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. एका झाडाला फळ यायला 2 वर्ष लागतात तर दुसऱ्याला 10 वर्ष लागतात. याचा अर्थ 10 वर्ष घेणारे झाड कमी महत्त्वाचे आहे का? तर नाही. त्याच्या वाढण्याची प्रक्रिया वेगळी आहे. अगदी तसेच प्रत्येक माणसाचे आयुष्य वेगळे असते. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवता तेव्हा प्रथमच तुम्ही स्वतःला स्वीकारायला सुरुवात करता. स्वतःच्या प्रवासावरती प्रेम करायला शिकता. स्वतःच्या छोट्या छोट्या यशामध्ये आनंद शोधायला शिकता आणि तेव्हाच मनामध्ये एक विलक्षण शांतता निर्माण होते, जी गोष्ट तुलना कधीच देऊ शकत नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा घ्या, पण तुलना करू नका. इतरांकडून शिकणे चांगले आहे, पण स्वतःला कमी समजणे हे खूप चुकीचे आहे. कारण परमेश्वराने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. तुमची वाट तुमची आहे, तुमचा प्रवासही तुमचा आहे, तुमची वेळही तुमचीच आहे. म्हणून इतरांच्या आयुष्याचे मोजमाप करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. ज्या दिवशी तुम्ही तुलना करणे सोडून द्याल त्याच दिवशी तुम्हाला जाणवेल की सुख बाहेर कुठेच नव्हते, ते तर कायम तुमच्या आतच होते.